मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध माननीय सत्र न्यायालय यांनी काल स्वयंस्पष्ट आदेश दिले आणि त्या आदेशामध्ये त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्याचं नमूद केलेलं आहे आणि आदेशमध्ये स्पष्ट निर्देश आहे की आरोपी यांनी मेहरबान कोर्टापुढे त्यांचे बेल बॉन्ड सरेंडर करावेत आणि कायद्याप्रमाणे पुढील ॲक्शन व्हावी। कायद्याप्रमाणे पुढील ॲक्शन जी अभिप्रेत आहे ती म्हणजे गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अटक होणे आणि तुरुंगात रवानगी होणे, यासाठी कलम 418 CRPC हा स्वयंस्पष्ट आहे। परंतु काल सत्र न्यायालयात आरोपी म्हणून श्री कोकाटे यांनी हजर राहणं अपेक्षित असताना आणि कायदेशीर बंधनकारक असताना त्यांनी अटक टाळण्यासाठी ते कोर्टापुढे जाणून बुजून हजर राहिलेले नाहीत। ही जी कायदेशीर पळवाट त्यांनी शोधून काढली, ती पळवाट बंद करण्यासाठी आज आम्ही रीतसर मेहरबान ट्रायल कोर्टापुढे कलम 418 CRPC अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने त्या अर्जाची त्वरित दखल घेऊन या कलमनुसार कारवाई करण्याची गरजच का पडली। खरं तर सत्र न्यायालयाची आदेशाच्या वेळेसच अंमलबजावणी होणे आवश्यक होते असे निरीक्षण नोंदवून आता पुढे रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि येत्या काही तासामध्ये न्यायानुसार CRPC नुसार जे अभिप्रेत आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल याचा मला विश्वास आहे। शेवटी कायदा हा कायदा असतो आणि कायद्याची अंमलबजावणी होते हा अतिशय स्पष्ट संदेश आपल्या सर्वांना मिळेल असा मला आत्मविश्वास आहे। वॉरंट निघण्याची शक्यता बोललं जाते, आपण नेमकी काय मागणी केली? बघा, याच्यात शक्यता नाही आहे, याच्यात क्लिअर आहे पोझिशन कायद्याची स्पष्ट आहे की एकदा गुन्हा सिद्धी झाली की त्याच्यानंतर अटक ही क्रमप्राप्त आहे। अटक हे डिस्क्रिशन नाही, हे काही निर्णयावर नाही की अटक करायची किंवा नाही करायची। अटक होणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यानुसार या प्रोसिजरमध्ये असल्यामुळे आता त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडेल असा मला विश्वास आहे। सर, आता आपण अटक वॉरंटची जे अर्ज दाखल केलेला आहे त्या संदर्भात काही निर्णय झाले का? निकाल येणं बाकी नाही, निकाल येणं बाकी आहे कारण की रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग मला माहिती नाही की का अजून ट्रायल कोर्टापुढे गेलेलं नाही। खरं तर ते त्वरित जायला पाहिजे। या नवीन वास्तूमध्ये हा पहिला लोकहितकारी निर्णय झालेला आहे आणि रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग तर काही 5 मिनिटाच्या अंतरावर दोन्ही कोर्ट असताना का तासांचा विलंब लागतो हे मी आज म्हणणार नाही। आय विल रिझर्व माय कॉमेंट्स। परंतु रेकॉर्ड आणि प्रोसिडिंग आता त्वरित मागवलेले आहेत आणि रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आल्याबरोबर आदेश स्वयंस्पष्ट आहेत आणि कलमातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत। कलम 418 CRPC अंतर्गत प्रक्रिया होणे कायद्याने बंधनकारक आहे आणि कायद्याने बंधनकारक असल्यामुळे पुढे अटक ही अटळ आहे। याच्यामध्ये ती उच्च न्यायालयामध्ये दाव घेण्याची शक्यता त्यांना? बघा, माननीय उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु माननीय उच्च न्यायालयात जाताना कायद्याची जी काही बाजू ठेवावी लागेल ते ठेवताना महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावताना आरोपीने तिथे हजर राहणं जे आवश्यक होतं तर आरोपी जाणून बुजून तिथे हजर राहिलेले नाही, त्यांनी अटक टाळलेली आहे। हे जे मिसकंडक्ट ऑफ ॲक्युज्ड आहे, हे जे गैरवर्तन आहे आरोपीचं, हा महत्त्वाचा मुद्दा माननीय उच्च न्यायालयापुढे आम्ही सादर करत आहोत। माननीय उच्च न्यायालयापुढे ऑलरेडी आमची बाजू ठेवली गेलेली आहे आणि जेव्हा आरोपीचं मिसकंडक्ट असतं तेव्हा माननीय उच्च न्यायालय कोणताही रिलीफ देण्यासाठी हे खूप रिलक्टंट असतात। हे सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ लॉ आहेत। माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल प्रस्थापित कायदा आहे, कारण की मेहरबान न्यायालयाकडनं जर काही आपल्याला रिलीफ हवा असेल तर यू शूड अप्रोच कोर्ट विथ क्लीन हँड्स। इथे आरोपी इज रनिंग अवे फ्रॉम दी लॉफुल प्रोव्हिजन, त्यामुळे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना याबद्दल आवाहन करतो। त्यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी विभाग आहे तर त्यांनी स्वतः दखल घेऊन आरोपींचा राजीनामा घेणं आवश्यक आहे, कारण की गुन्हा सिद्धी झालेल्या व्यक्ती हा संविधानिक पदावर असणं हा एक अतिशय चुकीचा संदेश समाजात जात आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल त्वरित कारवाई करणं आणि समाजाला एक चांगला मेसेज देणं हे आज इट इज नीड ऑफ दी आवर। अटक वॉरंट जर निघालं तर मंत्री किती धोक्यात येऊ शकतो? नाही,
अटक वॉरंट निघो किंवा न निघो, म्हणजे अटक वॉरंट तर निघणारच आहे, परंतु नैतिकतेच्या कसोटीवर खरं तर पदाचा राजीनामा त्यांनी 1 वर्षापूर्वीच द्यायला पाहिजे होता, परंतु नैतिकतेची अपेक्षा करायची तरी कोणाकडे. तर आता याच्यात असं आहे की आता शिक्षा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आमदारकी तर जाण्यासाठी काही तासांचाच अवधी बाकी आहे, कारण की प्रमाणित प्रत ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पोहोचल्याबरोबर कायद्याची प्रक्रिया होणं अभिप्रेत आहे. पण अनिवार्य सगळी प्रक्रिया असताना सुद्धा आपल्याला कोर्टात धाव घ्यावी लागते, याचा अर्थ दबाव यंत्रणेवर आहे असं आपलं म्हणणं आहे. आता मी असं म्हणणं बरोबर नाही, परंतु ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यातनं मी निश्चितच असं म्हणेल की न्यायासाठी लढावं लागतं, हा निश्चितच चांगला संदेश नाही. न्याय प्रक्रिया ही सहज पाहिजे, सोपी पाहिजे आणि न्यायासाठी झगडावं लागू नये, कारण की सेटल्ड प्रिन्सिपल असं आहे की जस्टिस शुड बी नॉट ओनली डन बट इट शुड बी सीन टू बी डन. तर न्याय होताना दिसला पाहिजे आणि या प्रकरणात न्याय होताना दिसत नाही आहे. रेकॉर्ड अँड प्रोसिडिंगसाठी आम्हाला अर्ज करावा लागतो. ही जी हॅरेसमेंट आहे ही बरोबर नाही, परंतु आता मेहरबान न्यायालयाचा मी आदर राखतो आणि लवकरच याबद्दल कायद्याची प्रक्रिया राखली जाईल असा विश्वास व्यक्त करतो. त्यामध्ये मुद्दा clear करा की तुम्ही म्हणालात की राज्यपालांकडे किंवा त्याबाबतची जी पुढची प्रक्रिया असते ती प्रक्रिया नेमकी कशी असते, किती वेळेमध्ये ती होणं अपेक्षित असतं, त्याची काही बघा, माहिती आता याच्यात कॉन्स्टिट्युशनल लॉचे सर्व प्रकरणं इन्व्हॉल्व्ह झाले आहेत. आता याच्यात जी काही लिगल स्ट्रॅटेजी आहे ती मला आत्ता उलगडून सांगताना थोडं कठीण आहे, कारण की शेवटी हा स्ट्रॅटेजीचा भाग असतो आणि सत्याची लढाई जी असते तो एक युद्ध आहे. तर याच्यात काही आमच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या वेळेवर उघड होतील, वेळेवर तुम्हाला कळतील. याच्यात आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयातही काही SLP दाखल करत आहोत, माननीय राज्यपाल महामहिम यांच्या पुढे आम्ही करत आहोत. त्यामुळे आता या प्रकरणात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत आहे आणि वेळोवेळी त्या वेळी आपल्याला हे कळत जाईल. आता मला उलगडून सांगता येणार नाही, कारण की हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. तर आपण म्हणतात की आमदारकी काही तासासाठी उभी केली, तर काय मला नाही, मला हे म्हणायचं आहे की कलम 418 CRPC अंतर्गत जी काही प्रक्रिया पार पडेल त्या प्रक्रियेनुसार जे काही निष्पन्न होईल त्या निष्पन्नात जेव्हा गुन्हा सिद्ध झालेला आहे तर कायद्यानुसार 2 वर्षाची शिक्षा जर झाली असेल तर आमदारकी राहत नाही. लोकप्रतिनिधी कायदा आहे, स्वयंस्पष्ट आहे. हे माझं म्हणणं नाही, हे कायद्याचं म्हणणं आहे. ही वैयक्तिक लढाई नाही, माझं आणि माणिकराव कोकाटे यांचं वैयक्तिक वैर नाही, हा तत्वांचा लढा आहे, ही कायद्याची लढाई आहे. त्यांचे वकील म्हणतात की नाशिकच्या कोर्टामध्ये येण्याची आवश्यकता फारशी नाहीये, कारण आम्ही उच्च न्यायालयामध्ये याबाबत दाद मागतो. बघा, कायदा असा म्हणतो की जेव्हा आरोपीचं जजमेंट दिलं जातं तेव्हा आरोपीचं कोर्टापुढे असणं आवश्यक असतं, परंतु निकाल काय लागेल याची जाणीव असल्यामुळे अटक टाळण्यासाठी ते कोर्टापुढे जाणून बुजून हजर राहिलेले नाही असं प्रथमदर्शनी दिसतंय. आणि माझं असं म्हणणं आहे की याबद्दल आता मेहरबान कोर्टापुढे न्यायप्रविष्ट आहे, तर न्यायप्रविष्ट असताना आता याबाबत मी जास्त बोलणं योग्य होणार नाही. बरं, 1 मिनिट, आता ज्येष्ठ विधिज्ञ आव्हाड साहेब याबद्दल काही बोलतायत. मुळामध्ये अपील कोर्टासमोर त्यांनी उपस्थित राहणं त्यांच्यावर बंधनकारक आहे. माणिक कोकाटे स्वतः वकील आहेत, त्यांना कायद्याची माहिती आहे असं आपण गृहीत धरूया. काल ते गैरहजर का राहिले आणि बरेचदा विधानसभाचं सत्र सुरू आहे असं सांगून ते प्रोलॉंग करत गेले, कारण यापूर्वीच निकाल अपेक्षित होता. दुसरी गोष्ट अशी आहे की नवज्योत सिंग सिद्धूच्या मॅटरमध्ये अशीच शिक्षा झाली आणि त्यांचं ते पद गेलं होतं. मला या ठिकाणी एक महत्त्वाचं मुख्यमंत्री महोदयांना सांगायचं आहे की तुम्ही नागपूरच्या काँग्रेसच्या आमदाराला वेगळा न्याय देता. आता या ठिकाणी आपण निश्चित कशी भूमिका घेतात ते पाहणं उचित आहे, कारण नागपूरच्या एका आमदाराला काँग्रेसच्या शिक्षा झाली 2 वर्षाची आणि त्यांना लगेच त्यांचं विधानसभेचं पद गेलं. आता या ठिकाणी फडणवीस कुठली भूमिका घेतं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.